चला कोण कोण वाक्य सांगतंय? हा ऋग्वेद. आय वॉन्ट वॉटर बॉटल, मला पाण्याची बॉटल पाहिजे. व्हेरी गुड, सिट डाऊन. हा समर्थ. आय वॉन्ट ट्री, मला झाड पाहिजे. व्हेरी गुड, सिट डाऊन. हा स्टँड अप शिवराज. आय वॉन्ट बॉल, मला चेंडू पाहिजे. व्हेरी गुड, सिट डाऊन. शौर्य स्टँड अप. आय डोंट वॉन्ट कबर्ड, मला कपाट नाही पाहिजे. व्हेरी गुड, सिट डाऊन. सिद्धी स्टँड अप. शी वॉन्ट स्कूल बॅग, तिला शाळेची पिशवी पाहिजे. व्हेरी गुड, सिट डाऊन. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग सर. इंग्रजी भाषेतले आज आपण 2 शब्द पाहणार आहोत. ते एकमेकाच्या विरोधातले आहेत. कुठले ते शब्द आहेत? तर पहिला आहे वॉन्ट आणि दुसरा, जेव्हा वॉन्टचा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचे म्हणजे नकारार्थी वाक्य तयार करायचे, त्यावेळेस आपण डोंट वॉन्ट याचा वापर करतो. वॉन्ट म्हणजे काय? वॉन्ट हे क्रियापद आहे. वॉन्टचा अर्थ काय होतो? तर पाहिजे. काय अर्थ होतो रे वॉन्टचा? पाहिजे. डोंट वॉन्टचा अर्थ काय होतो? नाही पाहिजे. मला नकोय किंवा मला नाही पाहिजे. त्यावेळेस आपण काय वापरतो? डोंट वॉन्ट याचा आपण वापर करतो. आता जर आपल्याला वाक्यामध्ये वॉन्ट वापरायचं असेल, काय वापरायचं असेल? काय वापरायचं असेल? वॉन्ट वापरायचं असेल तर मी वाक्याची रचना कशी करतोय पहा. या ठिकाणी वाक्याची रचना मी करतोय. इथं वाक्य रचना दिली काय? यस प्लस वॉन्ट प्लस ओ. यस म्हणजे काय रे? सब्जेक्ट म्हणजे कर्ता. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. कर्त्यानंतर मी लगेच क्रियापद वापरणार आहे. आपलं क्रियापद कुठलं आहे? वॉन्ट. कुठलं क्रियापद आहे? वॉन्ट. आणि त्यानंतर मी काय वापरणार आहे? ओ. ओ म्हणजेच ऑब्जेक्ट. ओ म्हणजेच काय? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर ज्याच्यावर क्रिया होणार आहे ती गोष्ट म्हणजे ऑब्जेक्ट असते, किंवा ज्याच्या संबंधी क्रिया होणार आहे ते म्हणजे ऑब्जेक्ट असतं. ते काय असतं? ऑब्जेक्ट असतं. तर मला आता डोंट वॉन्ट वापरायचंय तर त्याची वाक्य रचना कशी असणार आहे बघा. यस प्लस डोंट वॉन्ट प्लस ओ प्लस काय? ओ. अशा पद्धतीची रचना असणार आहे. यस म्हणजे काय? सब्जेक्ट नंतर आपण नकारार्थी फॉर्म वापरणार आहोत वॉन्टचा म्हणजे डोंट वॉन्ट. आणि त्यानंतर आपण ओ. ओ म्हणजे काय? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आपण वापरणार आहोत. आता आपण ह्या दोन्हींची पण काही वाक्य पाहू. या दोन्हींची पण आपण काय करू? काही वाक्य पाहू. इथं उदाहरणं दिलीत बघा. आता हे उदाहरण वाचा. आय वॉन्ट अ पेन म्हणजे मला पेन पाहिजे. तर त्याच नकारार्थी वाक्य काय तयार झालं? आय डोंट वॉन्ट अ पेन. मला पेन नाही पाहिजे. मला पेन नाही पाहिजे. आता पुढचं वाक्य आहे. दुसरं वाक्य बघा. आय वॉन्ट न्यू बॅग. मला नवीन बॅग पाहिजे. मला जुनी बॅग नको. मला कुठली बॅग पाहिजे? नवीन बॅग पाहिजे. तर तेच वाक्य जर मला नकारार्थी करायचं असेल तर मी काय म्हणणार? आय डोंट वॉन्ट न्यू बॅग. आय डोंट वॉन्ट न्यू बॅग. अशा पद्धतीने वाक्य तयार होणार आहे. आता तिसरं वाक्य तयार केले आपण इथं. वाचा बरं हे वाक्य. आय वॉन्ट एन ॲपल. त्याचंच नकारार्थी वाक्य कसं तयार केलं आपण? आय डोंट वॉन्ट एन ॲपल. मला सफरचंद नको किंवा मला सफरचंद नाही पाहिजे. मला सफरचंद नाही पाहिजे. क्लॅप 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 क्लॅप. चला विद्यार्थी मित्रांनो, आता काय करायचंय? आपल्याला लक्षात आलंय वॉन्ट म्हणजे पाहिजे आणि डोंट वॉन्ट म्हणजे नाही पाहिजे किंवा मला नको. तर याचे कुणाला उदाहरण येत असले तर आपण पाहूया. प्रत्येकाने एक एक उदाहरण सांगायचं. प्रत्येकाने काय काय करायचं? एक एक उदाहरण सांगायचं. चला शौर्यपासून सुरुवात करू आपण. शौर्य सांग. आय डोंट वॉन्ट स्पेक्टिकल, मला चष्मा नको. व्हेरी गुड. शी वॉन्ट्स बुक, तिला पुस्तक पाहिजे. व्हेरी गुड. सिट डाऊन. ही वॉन्ट्स बॉक्स, त्याला बॉक्स पाहिजे. व्हेरी गुड. ही वॉन्ट्स एन ऑरेंज, त्याला संत्री पाहिजे. व्हेरी गुड. सिट डाऊन. आय वॉन्ट तबला, मला तबला पाहिजे. व्हेरी गुड. आय वॉन्ट फ्रेंड्स, मला मित्र पाहिजे. व्हेरी गुड. आय डोंट वॉन्ट की, मला चावी नाही पाहिजे. यस व्हेरी गुड. मला चावी नाही पाहिजे. हा. शी वॉन्ट्स शूज, तिला
तिला बुक पाहिजे. व्हेरी गुड. आय वॉन्ट बुक. मला पुस्तक पाहिजे. मला पुस्तक She पाहिजे. wants mango. तिला आंबा पाहिजे. हम्म She wants chair. तिला खुर्ची पाहिजे. हम्म She wants fan. तिला पंखा पाहिजे. तिला पंखा पाहिजे. चला कोणाचा नंबर आहे आता? She wants a new book. तिला नवीन पुस्तक पाहिजे. तिला नवीन पुस्तक पाहिजे. सिट डाऊन. I want pen. मला पेन पाहिजे. व्हेरी गुड. सिट डाऊन. She wants long hair. तिला लांब केस पाहिजे. काय म्हणली? परत सांग, परत सांग. She wants long hairs. तिला लांब केस पाहिजे. व्हेरी गुड. सिट डाऊन. I want an apple. मला सफरचंद पाहिजे. व्हेरी I गुड. want rabbit. मला ससा पाहिजे. स्टॉप स्टॉप. स्टँड अप, स्टँड अप. हां I want rabbit. मला ससा पाहिजे. येस. व्हेरी गुड. सिट डाऊन. मला ससा पाहिजे. क्लॅप 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 क्लॅप. सगळ्यांना लक्षात आलं का रे वॉन्ट आणि डोंट वॉन्ट कसं वापरायचं ते? चला आपण या ठिकाणी थांबूया.